ऊसदराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. आमदार आशुतोष काळे. कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू. ऊस उत्पादन शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती दर देईल याच्याशी आमची स्पर्धा नाही. आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात, परंतु आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकरावजी काळे नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे. तो वारसा पुढे चालवत असताना आजपर्यंत कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात नेहमीच चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे आणि यापूर्वी देखील याही वर्षी ऊस दराच्या बाबतीत योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतला जाईल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे सन 2025 या 71व्या वर्षाचे गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या हस्ते गावाने ऊसाची मोळी टाकून यावेळी करण्यात आली. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की राज्य शासनाने 1 नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नाही. मागील 6 महिन्यापासून पाऊस सुरू असून अजूनही शेतात पाणी साचले असून सुरुवातीत साखर उतारा हा कमी राहणार आहे. शेतातील ऊस पिकाची वाढ चांगली झाली दिसून आले असून पाऊस व वादळाने ऊसाचे पीक मात्र पडले आहे. अशा परिस्थितीत टनेज वाढ झाल्यास उद्दिष्टापेक्षा जास्त गळीत करता येईल. मात्र चालू हंगामात साखर उतारा कसा मिळतो त्यावर साखर उत्पादन अवलंबून राहणार आहे. चालू वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असून विहिरीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व केटीवेअर व बंधारे पाण्याने पूर्णपणे भरून गेले आहेत. गोदावरी कालव्यांनाही हमखास 4 ते 5 रोटेशन मिळतील असा अंदाज आहे. या सर्वांच्या परिस्थितीमुळे तसेच कांदा व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन देखील आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. साखर निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देता येईल. मागील वर्षी केंद्र शासनाने 10 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र प्रत्यक्षात 8 लाख मेट्रिक टन साखर निर्यात होऊ शकली. चालू वर्षी मागील वर्षापेक्षा 18% साखर उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखर उत्पादनाचा आढावा घेऊन केंद्र शासनाने कायमस्वरूपी साखर निर्यात धोरण घ्यावे अशी मागणी देखील आमदार आशुतोष काळे यांनी केंद्र शासनाकडे केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी शंकरराव काळे यांची परंपरा डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोक काळे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त गाळप करून हा हंगाम यशस्वीरित्या पार पाडणार असल्याचे देखील आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते छगुराव आव्हाड, विश्वासराव आहेर, नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, आनंदराव चव्हाण, संभाजीराव काळे, संचालक सुधाकर रोहम, सुलेमान पाटील कोळपे, राजेंद्र गुमरे, दिलीप बोरनारे, शंकर चव्हाण, सचिव चांदगुडे, डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, राहुल रोमारे, वसंतराव आवाळे, श्रीराम राजे भोसले, अनिल कदम, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगजाप, प्रशांत गुले, सौ इंदुबाई शिंदे, वात्सल्यबाई जाधव, गंगाधर आवताडे, श्रावण असणे, गोदावरी खोरे क्रेन ट्रान्सफर कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम क्रेनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी, कारखान्याचे कार्यकारी संचालक व सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवानी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदीप शिरसाट, चीफ इंजिनियर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सूर्यकांत टाकवणे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक पदाधिकाऱ्यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी संचालक अरुण यशवंतराव चंद्रसर यांनी केले, तर उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कारखान्याच्या ऊस विभागाकडून एकरी 100 टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन पुस्तिकेचे देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन करण्यात आले. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमीन शेख अहिल्या. आपल्या सर्वांचा या गळीत हंगाम शुभारंभाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. यावर्षी कर्नाटक आणि आपल्या राज्याने 1 नोव्हेंबर 2025 पासून गळीत हंगाम शुभारंभ करावा असा
निर्णय घेतलेला होता. 30 सप्टेंबर 2025 ला ती मीटिंग झाली. त्या हिशोबाने आपण 14 नोव्हेंबरला आपला बॉयलर पेटवलेला आहे आणि आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी आपला गळीत हंगाम शुभारंभ आपण करतोय. दोन्ही राज्यांनी 1 नोव्हेंबर ठरवत असताना अचानक कर्नाटक राज्याने 20 तारीख ठरवली आणि शुभारंभ चालू करून दिला. त्याच्यामुळे दक्षिण भागातले काही कारखाने असतील त्याच्यामध्ये थोडी चलबिचल झाली. काही कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी कारखान्यांनी पण गळीत हंगाम चालू करून दिला. त्यांच्यावर कारखान्यांवर त्या सरकारने त्या ठिकाणी कारवाई केली. कारण वेळ अगोदर क्रशिंग चालू करणं हे कायद्याला धरून नाही. वास्तविक पाहता दोन्ही राज्यांनी एकत्रित ठरवून 15 नोव्हेंबरच्या अगोदर कारखाना चालू करणं कोणाच्याही फायद्याचं नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ती वेगळी गोष्ट आहे. आज आतापर्यंत पाऊस चालू आहे. आजही पावसाचं वातावरण आपण पाहत आहे, ढगाळ वातावरण. मागच्या काही दिवसापूर्वी 25-26 तारखेला सरासरी 4 ते 5 इंच पाऊस आपल्या परिसरामध्ये झालेला आहे. मागच्या महिन्यामध्ये 26, 27, 28 या दरम्यान सर्वदूर आपल्या कोपरगावला, आता सिन्नर या परिसरामध्ये, येवला परिसरामध्ये 6 इंच पाऊस झाला. तर मागचंच पाणी जिरलेलं नाही, आता परत पाऊस झाला. अजूनही राहणारी पाऊस आहे आणि अजूनही महिनाभर काही काम नाही आपल्याला. मशागत होऊ शकत नाही, पेरणी होऊ शकत नाही, काही करू शकत नाही. जेव्हा आपल्यावर फार अडचणीचा काळ त्या ठिकाणी शेतीवर आलेला आहे. 6 मे पासून पाऊस चालू आहे ना. कंप्लीट 6 महिने झाले. आता अर्ध वर्ष पावसाचं आपण पाहतो. पहिल्यांदा असं असेल का 6 महिन्यापासून पाऊस पाहतोय. ठीक आहे. आता मागच्या काळामध्ये गरज होतं तेव्हा पाऊस पडत होता, ऊसाची वाढ चांगली दिसत होती. आता हे अति झालं. म्हणजे आता जे काही पाणी साठलेलं आहे त्याच्यामुळं वजन वाढण्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत त्याची होणार नाही. मागच्या पावसाने तर बरेच ऊस पडलेले. त्याच्यामुळं नक्की काय होईल हे सांगणं थोडंसं कठीण. आपण पाहिलं 2021 साली आपल्याला ज्या वेळेस रोटेशनची गरज पडायची, आता रोटेशन सोडलं पाहिजे, पाणी पाहिजे, लगेच पाऊस पडायचा 2-3 इंच, 15-20 दिवस पुढे. असं करत करत अख्खा डिसेंबर महिना असेल, जानेवारी महिना असेल, आपल्याला ठीक आहे थोडीशी अडचण झाली, मध्ये मध्ये अडचणीत होती. असं करत करत इतकं ऍव्हरेज वाढून गेलं. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात इतिहासात पहिल्यांदा 8 लाख टन ऊस निघाले. ते आपले काही कारण नाही, ते निसर्गाचा विषय. म्हणजे निसर्गामुळे सगळं झालं. दुसऱ्याच वर्षी 22ला इतका पाऊस पडायचा. रानामध्ये पाणी साठवून राहायचं. त्याही वेळेस लोकांना वाटायचं नाही आता खूप टनेज निघणार. झालं नाही, तू उलट टनेजच निघाली. आणि याही वर्ष थोडंसं कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस होत असताना काही वेळेस चांगल्या योग्य टायमिंगला झालाय. आता महिन्याभरापासून तर तशी फारशी गरज नाही, पण त्याचा परिणाम निश्चितपणे ऊसावर होईल. आता जर पूर्व थांबला नाही तर ऊसाच्या वाढीवर निश्चितपणे तो परिणाम होणार. तसं आपल्या शेतकी विभागाने
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच लेबर कुठं पळून जायला नको म्हणून त्यांचे योग्य नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना आणायला सुरुवात केलेली आहे. परंतु आपण पाहतोय का जिथं मजुरांचे अड्डे आहेत त्या ठिकाणी अजूनही पाणी आहे. त्यामुळे त्यांचे टेंट असतील ते टाकण्यासाठी जागेची अडचण आहे, ओलसर जागा आहे, पाणी साचलेलं आहे. जिथे जिथं शक्य होईल तिथं आपण त्यांचे अड्डे टाकतोय, त्यांना राहण्याची व्यवस्था करतोय. 1-2 दिवस जेवणाची व्यवस्था करावी लागली कारण पहिले 2-3 दिवस त्यांना सगळं सेटअप करणं, खोप्या बांधणं, स्वयंपाक वगैरे ते सगळ्याच गोष्टी म्हणजे प्रपंच चालवायचा विषय. त्याच्यामुळे 1-2 दिवस तो प्रकार आपल्याला किंवा नियोजन आपल्याला जेवणाचं करावं लागेल. आणि पुढे जर हीच परिस्थिती राहिली तर आपल्याला लेबरला मदत करावीच लागणार. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 6,400 हेक्टर ऊस क्षेत्र तोडणीकरता उपलब्ध आहे. त्याच्यामधून 4.5 ते 4.5 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. त्याच्याबरोबर आपण बाहेरून 2.5 ते 3 लाख मेट्रिक टन ऊस आपण गाळपासाठी आणणार आहे. तर साधारण 7.5 लाख टन ऊसाचं उद्दिष्ट आपण ठेवले. परंतु आता ऍव्हरेज काय निघतं त्याच्यावर ठरणार आहे का आपल्याला किती गाळप करता येईल. थोडंफार ऍव्हरेज जर या सर्व पावसाचं चांगल्या प्रमाणात म्हणजे याचा परिणाम जर चांगला झाला असेल तर निश्चितपणे ऍव्हरेज वाढलेला असेल त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारखान्याचं जास्त गाळप होईल तर थोडं पुढे मागे होऊ शकतं. म्हटल्याप्रमाणे 15 नोव्हेंबर पासून गाळप का करावा कारण की सुरुवातीला रिकव्हरी मिळतच नाही आणि आता तर अजूनही पाणी शेतामध्ये आहे तर अजूनच खराब परिस्थिती रिकव्हरीच्या बाबतीमध्ये राहणार आहे. जसं जर पाणी देण्याचं आपण बंद करतो किंवा पाणी आपल्या क्षेत्रातलं कमी होतं गरजेपुरतं आपण पाणी देतो तसं रिकव्हरी आणि थंडी वाढली का रिकव्हरी वाढते. तेव्हा साखर उत्पादन किती होणार काय होणार ते सगळं उतार्यावर जसं जसं आपल्याला रिझल्ट मिळतील त्याच्यावरनं आपण त्या ठिकाणी अंदाज लावू शकतो. या सर्व गोष्टीचा विचार करून आपण नियोजन केलेलं आहे. आता आपण नियोजन जरी किती केलं सगळं आता वेळोवेळी बदल करावे लागतात. आताच्या घडीला ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे ते तर क्षेत्र लगेच तिथं तोड देता येणार नाही. रस्त्याच्या कडेचे जिथं लगेच माल बाहेर काढता येईल असे प्लॉट निवडावे लागतील. कदाचित ते पुढच्या तारखेचे असतील तिथे परत याचा कसा तोडला माझा का नाही तुटला हे आता थोडंफार होणार आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते लेबर आलेलं आहे, लेबर काही जास्त वेळ थांबून राहणार नाही. त्यांच्या हाताला हे काम आपण दिलं पाहिजे. आपणही तरी त्यांना किती वेळ बसून ते म्हणणार नाही आम्हाला बसून नाही आम्हाला काम द्या. शेवटी लेबर ते म्हणणारच. ज्या परिस्थिती आपल्या समोर येतील त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार बदल करावं लागणारच आहे. आपण आता या वर्षापासून हे वर्ष आणि पुढचं वर्ष बक्षीस योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये 75 ते 80 मेट्रिक टनाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना
25,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. 81 ते 90 मेट्रिक टन ऊस उत्पादक यांना 31,000 रुपये देणार आहे. 91 ते 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणाऱ्यांना 51,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. आणि 101च्या पुढे उत्पादन ज्यांचं निघेल त्यांना 71,000 रुपये आपण बक्षीस देणार आहे. काही नियम अटी आहेत त्या नियम अटी धरून जेवढे शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतात, म्हणजे 101 एकाचं आलं तर एकालाच मिळणार, 5 लोकांचं आलं तर 5ला मिळणार, त्याला काही लिमिट नाही. 2-4 लोकांना दिलं झालं आपलं ते तसं नाही. जेवढे लोक काढतील तेवढा आपल्या सर्वांना फायदा होणार. 100 मेट्रिक टन ठीक आहे, त्याचं प्रकाशन आपण केलेलं, आपण याचा सर्वांनी अभ्यास करावा, त्या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणाने आपल्या उत्पादनात वाढ होईल याची मला खात्री आहे. दर महिन्याला एक गाव आपण तिथे सेमिनार किंवा एक लेक्चरच्या स्वरूपामध्ये ऊस उत्पादक तज्ञ आपण त्यांचं लेक्चर घेतोय. आणि बरे की 10-12 गावं तयार झाले, म्हणजे 10-12 गावं झाले. किती गावं झाली? हा, 10 गावं झाली. काही ठिकाणी 50-100 असे शेतकरी येत आहेत. आणि त्यालाच अनुसरून ही बक्षीस आपण योजना काढली, म्हणजे एक स्पर्धा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा शेतकरी काढू शकतो तर मी पण काढू शकतो. त्या पद्धतीने सर्वांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन अनेकांना बक्षिसं मिळतील असं अपेक्षा आहे. त्या पुस्तकाचं आपण अवलोकन करावं, त्याचा अभ्यास करावा, त्या पद्धतीने सर्व नियोजन करावं. गेल्या वर्षी आपण केंद्र शासनाने 10 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचं धोरण घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष 8 लाख मेट्रिक टन साखर निर्यात होऊ शकली. आपण काहीतरी 26,000 क्विंटल एवढी साखर निर्यात केली. त्याच्यामधून आपल्याला चांगल्यापैकी दर 4365 बरोबर ना, चांगला दर आपल्याला तेवढ्या क्वांटिटी पुरतं मिळाला. यंदा अंदाजे का 18% उत्पादन वाढणार आहे. त्याच्यामुळं निर्यातीचं जे काही धोरण आहे ते त्याचा विचार करून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ऑइल आणि गॅस कंपन्या ज्या आहेत त्यांनी यंदा 1,050 कोटी लिटरचं इथेनॉल खरेदीचं टेंडर त्या ठिकाणी काढलं, परंतु प्रत्यक्षामध्ये 1,776 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे ऑफर त्यांना प्राप्त झालेले आहे. त्यापैकी 72% इथेनॉल हे धान्यापासून, म्हणजे 749 कोटी लिटर हे धान्यापासून आणि 28% इथेनॉल हे ऊसाच्या, म्हणजे सिरप म्हणा बीहेवी याच्यापासून 288 कोटी लिटर एवढी ऑफर त्यांना आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा का जर जास्त प्रमाणामध्ये जे काही आपलं उत्पादन आहे इथेनॉलकडे डायव्हर्ट जर नाही झालं तर साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि अंदाज आहे का 18% उत्पादन जास्त होणार आहे. आणि डायव्हर्जन जर कमी झालं तर अजून त्याच्यामध्ये उत्पादनात साखरेच्या वाढ होईल. आणि मग निर्यात धोरण त्या हिशोबाने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि सरकार त्या पद्धतीने मला वाटते का विचार करेल. वेळोवेळी आढावा घेत असतात किती क्रशिंग झालं, किती उत्पादन झालं, किती स्टॉक आहे, त्या हिशोबाने मागचं धोरण त्यांनी घेतलं होतं. पुढचं धोरण
जे काही आता चालू सीझनमध्ये असेल तर त्या पद्धतीने घ्यावं. आतापर्यंत पाऊस चालू आहे. अजूनही चर्चा आता होत असताना सर्वांचं मत पडलं. अजून 2-3 दिवस पाऊस सांगितलेला आहे. काही तर बातम्यामध्ये डिसेंबरपर्यंत पाऊस आहे. त्याच्यामुळं पाण्याची काही अडचण तर काही राहणार नाही. फक्त आता मशागती कधी होतात आणि लागवडीसाठी क्षेत्र कधी तयार होतं म्हणजे उपलब्ध होतं हे त्याच्यामध्ये बघणं महत्वाचं राहील. आता आपल्या कारखान्याची कार्यक्षमता आपल्याला सगळ्यांना सांगितलं का आपण मिल त्या ठिकाणी वाढवलेली आहे. जी पहिली मिल होती 40-80ची ती 5वी मिल म्हणून टाकलेली आहे आणि पहिल्या मिलच्या ठिकाणी 42-84ची मिल आपण घेतलेली आहे. बॉलिंग हाऊस तर आपलं 7,500 मेट्रिक टनापर्यंत कुठली अडचण नाही. मिल साईडला अडचण होती. तर पाहिलं तुम्ही पुढे क्रेनही वाढवलेली, टेबलही वाढवलेले, जेव्हा कॅपॅसिटी निश्चितपणाने वाढलेली आहे. आपल्याकडं कमी पडलं तर थोडं पॉवर कमी पडू शकते, पण कमी पॉवरमध्ये पण जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त कृषी करण्याचा प्रयत्न रिझल्ट आपण घेणार आहोत. आणि टर्बाईनची पण ऑर्डर आपल्याला आता द्यायची आहे. सीझन संपायच्या आत त्याचं जर काम पूर्ण होऊ शकतं तर त्याची ट्रायल आपल्याला घेता येईल. पॉवर एक्सपोर्ट काही करता येईल. कारण की आपल्याला जनरल मीटिंगच्याच दिवशी कनेक्टिव्हिटीची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आता पॉवर परचेस अग्रीमेंट होईल. त्याचा जो काही दर असेल आपण वेगळं ऑफ सीझनमध्ये तर काही वीज निर्मिती करणार नाही. जी स्टीम तयार होणार आहे त्याच्यावर जेवढी निर्मिती होईल तेवढीच एक्सपोर्ट करायची. त्यामुळे ती अशी तशी तयार होणारच आहे. तेव्हा जो वीज दर मिळेल तेवढा अतिरिक्त फायदा आपल्याला ऊस दरालाच होणार आहे. साधारण 150 ते $150 रुपये त्याच्यामध्ये अतिरिक्त आपल्याला देता येतील. एफआरपी जेवढ्या प्रमाणात वाढेल त्यामुळे तो फायदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होणारच आहे. साधारण 6,000 प्लस 200, 300, 400, 500 तसं तर स्टीम कन्झम्पशन आपला जर विचार केला आताच्या घडीला 6,900 पण आपला कारखाना चालू शकतो. ते फार नुसतं गाळायचा म्हणून गाळायचा असं विषय नाही. गाळप केल्यानंतर ऊसाचा रस त्याचा योग्य पुढं रिझल्ट घेऊन आपल्याला साखर तयार झाली पाहिजे. जास्तीत जास्त लार्ज जी काही क्वांटिटी आहे ती तयार झाली पाहिजे. साखरेचा जो काही कलरचा काही इंडेक्स काय म्हणतात त्याला एकूणचा तो आपल्याला 100च्या आत जेवढं शक्य होईल तेवढं 50च्या जवळ कसा येईल हे सगळं करून आपल्याला गाळप करायचं आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल आज ते सांगणं थोडं चुकीचं होईल पण 6,000 प्लस निश्चित चालणार आहे. त्याच्यामुळे आपण भविष्य काळामध्ये लागवडीच्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता करू नका. जास्तीत जास्त लागवड आपण करावी. पश्चिमेकडचंही पाणी पूर्वेकडे येण्यासाठी आपलं ऑफिसही नाशिकला स्थापन झालेलं आहे. काही प्रोजेक्ट्सही त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे तातडीने लगेच आपल्याकडे 2.5 TMC पाणी वाढू शकेल. तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते सहज शक्य होईल. 2.5 TMC काही फार आपलं एक रोटेशन होईल. ऍडिशनल एक रोटेशन 2.5 TMC मध्ये होऊ शकतं. तो एक फायदा आपल्याला मिळू शकेल. आता जायकवाडी धरण तर भरून जेवढं जायकवाडी धरणामध्ये पाणी साठतं त्याच्या डबल पाणी खाली वाहून गेलेलं आहे. आणि 2-3 वर्ष तर काही फार अडचण येणार नाही. त्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता आपण करू नका. जास्तीत जास्त लागवडी करा. मिनिमम 4 आणि जास्तीत जास्त 5 रोटेशन
आपल्याला राहिलेल्या सीझनमध्ये मिळतील. आपले कॅनल जे आहे त्याचंही नूतनीकरणाचं काम आता पाणी बंद झाल्यानंतर सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी चाऱ्यांचंही काम होणार आहे. डाव्या कॅनलचंही आपल्याला काम करायचंय. डाव्या कॅनलच्या चाऱ्यांचंही काम करायचंय. आणि त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये रोटेशन कसं होईल हे सर्व नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे. पाण्याची बचत होईल. वेळेत आपल्याला पाणी मिळेल. एकाच वेळेस सगळ्यांना पाणी मिळेल. दरवेळेस असं होतं का टेलला पाणी गेलं का वरचे लोक म्हणतात काय टेललाच पाणी चाललंय, आमच्याकडे पाणीच नाही. एका वेळेस आपल्याला सगळ्यांना पाणी सोडता येईल. हे सर्व नियोजन आपल्याला त्याच्यातून साध्य करून घ्यायचंय. म्हणजे आता एआयच्या माध्यमातून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये एआय आले, त्यामुळे आपण त्याच्या माध्यमातून ऊस शेती करण्याचं नियोजन बारामती केव्हीके VSI आणि संघटनी एकत्र मिळून त्याच्यामध्ये आणलेले. ते वेदर स्टेशनवर सगळं डाटा कलेक्शन होऊन आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचे सेन्सर्स लावून मॉइश्चर असेल किंवा फर्टिलायझर मधले कुठला घटक कमी आहे त्याचा सर्व अभ्यास करून ते सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला डाटा मिळेल. त्याच्यासाठी ड्रीप महत्वाचं आहे. ड्रीप लावून आणि सोलर लावून ते वेदर स्टेशनचा डाटा घेऊन डबल उत्पन्न त्या ठिकाणी याच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे. आपल्या बऱ्याच गावांनी शेतकरी गट त्या ठिकाणी स्थापन केलेले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्यानंतर एकरी काहीतरी 12 का 17 किती हजार रुपये खर्च 25,000 2.5 एकराला तेवढंच. फार काही उत्पन्नाच्या मानाने एवढा खर्च नाही. रिझल्ट दिसल्यानंतर निश्चितपणे आपण अनेक शेतकरी त्याच्यामध्ये भाग घेतील याची मला खात्री आहे. आपल्या कारखान्याचा कृषी विभाग असेल म्हणजे शेती विभाग यांना पण आपण कार्यक्षम करण्याचं धोरण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ऊस प्लॉटची पाहणी करून ऑनलाईन ऊस नोंदी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेतल्या जात आहे. शिवाय आपले शेतकरी असतील आपल्याला एक ऍप दिलेलं असेल म्हणजे त्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या आपल्या नोंदीची माहिती असेल, साखरेचे वितरणची माहिती असेल, टनेची माहिती असेल, ऊस बिलाची माहिती असेल, ही सर्व माहिती त्या ऍपच्या माध्यमातून दिली जाईल. त्या पद्धतीने आपण योग्य तो बदल आपल्या मॅनेजमेंटमध्ये किंवा आयटीचा वापर आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये करून कमी खर्च कसा होईल याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो. आपण सर्वजण या रयत हंगाम शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर शंकरजी काळेसाहेब यांचे 13वे पुण्यस्मरण 5 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. म्हणजे आज 31 तारीख आहे. 5 नोव्हेंबरला आहे. त्या दिवशी ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड सेवानिवृत्त IAS अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार. ज्यावेळेस कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचं निधन झालं आपण ठरवलं होतं का त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा त्यांची आठवण कायम राहावी म्हणून एक कृषी प्रदर्शन आपण दरवर्षी घेतलं पाहिजे. पहिल्या वर्षी ते त्यांच्या जयंतीनिमित्त 6 एप्रिलला घेतले. तो एप्रिलचा काळ थोडासा उन्हाळ्याचा काळ होता आणि कृषी प्रदर्शन चांगलं झालं. अनेक लोकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या. उन्हाळ्याचा काळ असल्यामुळे थोडंसं पाणी नसल्यानंतर स्वाभाविक आहे आपल्याकडे उदासीनता त्या बाबतीमध्ये असते म्हणून ते आपण नंतर नोव्हेंबरमध्ये केलं आणि 2-3 आपण कृषी प्रदर्शन केले. मध्यंतरीच्या काळामध्ये होऊ शकले नाही आणि कृषी प्रदर्शन करायचं त्याला भरपूर नियोजन करावं लागतं. आता सुद्धा आपण 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे. ते कर्मवीर कृषी महोत्सव 2025 या नावाने घेतलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये जवळपास 100 फक्त आणि फक्त कृषीचे स्टॉल असणार आहे. आपले अवजार, ट्रॅक्टर, नवीन काही तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये जे असेल हे त्याच्यामध्ये असणार आहे. आणि हळूहळू त्याच्यामध्ये दरवर्षी काही वाढ करता येईल का? आता 100 झाले तर पुढे 150, 125 असे जे आपल्याला नाशिक, पुणा किंवा इतर जिल्ह्याच्या ठिकाणी बघायला मिळतं ते आपल्याला आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये बघायला मिळण्यासाठी हे कृषी प्रदर्शन आपण घेणार आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि त्याच्यामध्ये आपण बघून काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा विचार करू. तर हे करण्याचा उद्देश तो आहे. तर आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाला 7 नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती या निमित्ताने करतो. आणि उद्घाटन झाल्यानंतर कृषी प्रदर्शनाने भेट द्यावी, नवीन काहीतरी गोष्टी त्याच्यामधून शिकावं, कारण बरेच त्याच्यामध्ये नवीन स्टॉल येणार आहे. तर हे सर्व कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आहे. त्याच्यानंतर लगेचच आपल्या निवडणुका लागतील. पहिले नगरपालिकेचे विलास अंदाजे आणि जिल्हा परिषद त्याच्यानंतर असेल. म्हणजे नगरपालिकेच्या होतील, नंतर अधिवेशन असेल, 7-8-10 दिवस अधिवेशन चालेल आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील. जिल्हा परिषदचं झाल्यानंतर महानगरपालिकेचे होतील, ते झाल्यानंतर जिल्हा बँकेचे होईल, ते झाल्यानंतर आपल्या ग्रामपंचायती बऱ्याच दिवसाच्या ज्या काही राहिलेल्या आहेत त्या होतील आणि मार्केट कमिटी तर नाही. आता हे असं सगळं पुढचा काळ निवडणुकीचा आहे. तेव्हा आपण सर्वांनी थोडंसं तयारीतच राहिलं पाहिजे. जोपर्यंत जाहीर होते तोपर्यंत असं अंदाज येत नाही असं काही लोकांचं आहे. तर ते तसं न करता आपल्याला अगोदर नियोजन करायचंय. आपल्याला निकाल घ्यायचाच आहे, या हिशोबाने निवडणुकीमध्ये उतरायचंय. मग थोडं अगोदर आपल्याला त्याच्या तयारीला लागायचंय. समोरचं कोण काय करतं, अनेक पक्ष आहे, अनेक पर्याय लोकांपुढे आहे. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढण्याचा, त्याचे विचार मांडण्याचा, त्याचं काय कामकाज करणार आहे, पुढे काय त्यांचं विजन आहे. तर ठीक आहे, त्यांचा भाग जरी असला, आपण आपले कामं काय झालेली कामाची चर्चा बाजूला राहते. नाही झालं का ते शेवटी विरोधकांचं काम आहे, नाही झालेल्या कामावर बोट ठेवायचं. आपण झालेले कामं सांगितले पाहिजे, झालेल्या कामाची चर्चा केली पाहिजे. ती चर्चा आपल्याकडनं होते नाही असं नाही, पण ती चर्चा वाढवली पाहिजे, जेणेकरून एक लक्षात लोकांना आलं पाहिजे की आपण किती काम एका पंचवार्षिकमध्ये एक सत्ताधारी पक्षामध्ये असताना करू शकतो. अनेक वर्ष 40 वर्ष सत्ता भोगून सुद्धा काही ठोस असं दाखवायला काही नाही. त्याच्यामुळं मी तर आता उदाहरण सांगतो. बायोगॅसच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, चित्रपीठ दाखवत होते. बंधारे बांधले, मंजूर बंधारा बांधला, हिंगणी बंधारा बांधला, सडे बंधारा बांधला. हिंगणी बंधारा बांधला त्याच्या आता हिंगणीचे आणि मुर्शदपूरचे लोक म्हणतात त्याचे कठाडे तरी बांधायला लावा, ते पाईप तरी बांधायला लावा. तेच तुम्ही जे सांगले तेच सांगतो मी. त्याचं काहीतरी ठराव आता चालू आहे, आम्हाला काहीतरी ठराव करून द्यायचा. मंजूर बंधाऱ्याची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती. म्हणजे डोक्याला हात लावला होतो म्हटलं तर आपल्यावर कॅमेरा आहे, नको डोक्याला हात लावायला, चुकीचं दिसेल. असं इतकं खोटं सांगायचं, असं झालं तसं झालं, दाखवायला काही नाही. 40 वर्षातलं लोकांना उगाच नादी लावायचं कामं त्यांच्याकडनं केले जात आहे. ठीक आहे, आता आपला गळीत हंगाम आहे, निवडणुकीचा काळ येतोच आहे. आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला त्यांना द्यायचं आहे.
ते देणारच आपण. निकाल आपल्याला घ्यायचा आहे, एवढं आपण निश्चित करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो. आपण सर्वजण आपल्या या गळीत हंगाम शुभारंभ 2025-26 याच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आले आणि त्या दृष्टीने आपण सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार, सर्व अधिकारी, कर्मचारी आपण सर्व मिळून हा जो काही सीझन आपल्या समोर आलेला आहे आपण यशस्वीपणे पार पाडू. चांगला त्याच्यातला रिझल्ट घेऊन जास्तीत जास्त गाळप कसा करता येईल जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल.